अंजनगाव सुर्जी नगर परिषद अंतर्गत येणारा डम्पिंग यार्ड ठरत आहे नागरिकांची डोकेदुखी। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये। अंजनगाव नगर परिषद अंतर्गत येणारा डम्पिंग यार्ड ठरत आहे नागरिकांची डोकेदुखी। अंजनगाव आकोट रोडवरील शहरातील घाण ही डम्पिंग यार्डमध्ये आणून टाकल्या जाते, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण प्लॅस्टिक अक्षरशः आपल्या नॅशनल हायवेवर रोडवर येऊन ठेपला आहे। तसेच जळालेला धूर ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे। घाण साठवण्यासाठी डम्पिंग यार्डसुद्धा कमी पडत आहे। त्यामुळे राज्य महामार्गावर लागूनच असलेल्या डम्पिंग यार्ड व त्यांच्यापासून प्रदूषण हा परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे। परंतु अंजनगाव सुर्जी नगरपालिका प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे। सध्या नगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आहे, परंतु विकास का नाही असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। या संदर्भात मागील नगर परिषद निवडणुकीमध्ये डम्पिंग यार्ड यांचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत होता। प्रत्येक उमेदवाराच्या तोंडातच हा मुद्दा होता। तसेच अंजनगाव सुर्जी शहराचे विद्यमान नगराध्यक्ष अविनाशजी गायगुले यांनी सुद्धा आमच्या मुलाखतीमध्ये हा मुद्दा घेतला होता आणि आमच्या या मुलाखतीदरम्यान नगराध्यक्ष अविनाश गायगुले यांचं डम्पिंग यार्ड यांच्याबद्दलचं जे मत होतं ते तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। अंजनगाव सुर्जी शहरवासियांनी काय प्रतिक्रिया त्या ठिकाणी आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त झालं पाहिजे। आणि बघूया यानंतर अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अविनाशजी गायगुले यांनी सहारा समाचारशी निवडणुकीच्या काय ते बोलले होते डम्पिंग यार्ड संदर्भात। पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा। गेल्या 5 वर्षापासून शहरात नगर परिषदेवर प्रशासक राज आहे आणि आपण जो डम्पिंग यार्डचा विषय करत आहात तो डम्पिंग यार्डचा विषय तुम्ही सध्या जे लोकप्रतिनिधी आहेत तिथे त्यांना जाऊन विचारा का तुम्ही 1.5 वर्षापासून काय केलं आहे। तुम्ही 1.5 वर्षापासून त्या डम्पिंग यार्डबद्दल का ॲक्शन घेतली नाही। तुम्ही मला आज हा प्रश्न विचारत आहे, त्यामुळं मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो की तुम्ही त्या लोकांना सुद्धा विचारा का तुम्ही 1.5 वर्षापासून लोकप्रतिनिधी पद भूषवत आहात। काय नुसतं काही लोक तर असे झाले आहे अंजनगाव सुर्जीत की नुसतं कमिशन बाजी चालू झालेली आहे, आतापर्यंत सुद्धा चालू आहे आणि चीड आणणारी गोष्ट आहे। या लोकांनी का ते डम्पिंग ग्राउंड क्लिअर करायचा प्रयत्न केला नाही। आम्ही तर तिथं अजून पोहोचलो नाही। आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला ज्या ज्या गोष्टी गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या आरोग्याच्या हिताच्या आहेत त्या आम्ही सर्वप्रथम करू, त्याला प्रायोरिटी राहील आमची। परंतु हे जे लोक आता प्रचाराला समोर गेलेले आहे, आपापल्या घरातले उमेदवार ज्यांनी लॉन्च केले, मी व माझा परिवार, अशा लॉन्च केलेल्या लोकांना तुम्ही विचारा, लोकप्रतिनिधींना विचारा की का डम्पिंग ग्राउंड 1.5 वर्षापासून तुम्ही हटवलं नाही, का तिथलं निरीक्षण केलं नाही, का तुम्ही तिथं जाऊन ते ऍक्शन घेतली नाही, का यांनी या गोष्टीवर हात घातला नाही। सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही विचारलेला प्रश्न। कारण अंजनगाव सुर्जी शहराच्या एंट्रीला अकोल्यावरून जर कधी कोणतेही माझ्या गावात येणारे आपल्या परिवारातील पाहुणे असो कोणी असो ते येणाऱ्या मंडळींना त्याचा त्रास होतो। परंतु आम्ही जेव्हा नगर परिषद मध्ये आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, तेव्हा गावातील एकूण एक काम प्रायोरिटी लेवलवर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून, एक गावचा जबाबदार नागरिक म्हणून, एक गावचा आहे या बाबीतून तुम्हाला एक प्रॉमिस करतो, विश्वास देतो समस्त अंजनगाव सुर्जी शहरवासियांना, येणारा काळ हा फक्त विकासाचा राहील, येणारा काळ हा फक्त विश्वासाचा राहील, येणारा काळ अंजनगाव सुर्जी शहरासाठी हा फक्त एक ब्ल्यूप्रिंट तयार करून येणाऱ्या 5 वर्षात अंजनगावचा चेहरा मोहरा अविनाश गायगुले व त्याची टीम भारतीय जनता पार्टीचे दोन्ही ठिकाणचे सरकार बदलवल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला देतो। पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास
EMH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.